Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. बारामतीत अजित पवार हे लाडके दादा होते, तर सुनेत्रा पवार लग्न करून आल्यानंतर अर्थातच बारामतीच्या लाडक्या वहिनी झाल्या. सामाजिक कामात रमणाऱ्या आणि 2023 मध्ये राजकारणात यायला मला अनेक लोक सांगतात, पण तशी माझी इच्छा नाही असं माध्यमांना सांगणाऱ्या सुनेत्रा पवारांना देखील कधी असं वाटलं नसेल की त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील. अनेकांनी त्यांच्या निर्णयावर टीका केली. त्यांनी घेतलेली भूमिका अनेकांना पटली नाही. त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य यात न जाता सुनेत्रा पवार या राजकारणात अजितदादांची जागा ही भरून काढू शकतील का, हा प्रश्न जास्त मोठा आहे. त्या राजकारणात नवख्या आहेत, त्यामुळे त्यांना हे कितपत जमेल असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. पण त्यांच्यासाठी राजकारण हे खरं तर फारसं नवीन नाहीये. त्यांचा प्रवास कसा राहिलाय तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेऊया. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सुनेत्रा अजित पवार यांचं माहेरचं नाव सुनेत्रा बाजीराव पाटील असं आहे. त्यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी उस्मानाबाद, जे सध्याचं धाराशिव आहे, तिथं झालेला आहे. तेर या गावाशी त्यांची ओळख आणि नाळ ही घट्ट जोडलेली आहे. त्यामुळेच राज्याच्या नेतृत्वात स्थान मिळवलेल्या सुनेत्रा पवार या धाराशिवच्या लेक म्हणून ओळखल्या जातात. सुनेत्रा पवार या पाटील कुटुंबातील सदस्य असून त्यांचे वडील बाजीराव पाटील होते. बाजीराव पाटील यांच्याकडे 12 वाड्या आणि तेर परिसराची पाटीलकी होती. त्या धाराशिवचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि शरद पवार यांचे जुने स्नेही असलेले डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. बाजीराव पाटील यांना जिजाबाई, तानाबाई आणि द्रौपदीबाई या 3 पत्नी होत्या. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना सुरुवातीपासूनच मोठ्या कुटुंबात राहण्याची, नातेवाईकांची, गोतावळ्याची सुरुवातीपासूनच सवय होती. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून त्यांची राजकीय कारकीर्द जी आहे ती सुरू केली होती. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती असताना सुनेत्रा पवार या धाराशिव इथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या. पुढे डॉक्टर पद्मसिंह पाटील आमदार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, पाटबंधारे मंत्री, ऊर्जा मंत्री आणि गृहमंत्री म्हणून कार्यरत राहिले. या काळात ते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले गेले. याच कालखंडामध्ये म्हणजे 1980च्या सुमारास पद्मसिंह पाटील आणि शरद पवार यांच्या संबंधांमुळे सुनेत्रा पवार यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला. आणि या दोघांचं लग्न व्हावं यासाठीचा पुढाकार जर कोणी घेतला असेल तर तो प्रतिभा पवार यांनी घेतला होता, कारण त्या अजित पवारांना त्यांचा मुलगाच मानायच्या. सुनेत्रा पवार यांनी 1983 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या SBS आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज औरंगाबाद इथून BCom पदवी प्राप्त केली होती. औरंगाबाद, जे आत्ताचं संभाजीनगर म्हणून ओळखलं जातं. पवार कुटुंबांचं मूळ गाव असलेलं काटेवाडी इथे सार्वजनिक कार्यामुळे त्यांनी पहिल्यांदा लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतलं. तिथे अस्वच्छता आणि इतर समस्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वच्छता मोहीम सुरू केली आणि काटेवाडीला महाराष्ट्रातलं पहिलं इको विलेज ची पदवी जी आहे ती त्यांच्यामुळे मिळाली. आता या गावात सौर पथदिवे, बायोगॅस युनिट्स आहेत आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करणाऱ्या पहिल्या गावांपैकी हे एक गाव आहे, ज्याला ऑर्गॅनिक फार्मिंग असं सुद्धा म्हटलं जातं. सुनेत्रा पवार यांनी जैवविविधता संवर्धनावर अनेक तळागाळातील मोहिमांचं नेतृत्व केलं आणि त्यांनी जलव्यवस्थापनावर म्हणजे विशेषतः शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागात त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलं. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरींपैकी एक म्हणजे 2008 मध्ये बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कची स्थापना. 65 एकरच्या सुविधेत विणकाम आणि छपाई युनिट्समध्ये सुमारे 15,000 कामगार काम करतात, ज्यापैकी बहुतेक या महिला आहेत. राजकारणात रस नाही असं म्हणणाऱ्या सुनेत्रा पवारांनी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली, ज्यात त्यांचा सुप्रिया सुळेंविरोधात पराभव झाला. पण त्यानंतर राज्यसभेत खासदार म्हणून त्यांना संधी देण्यात आली आणि आता अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर त्या थेट उपमुख्यमंत्री झाल्यात. पण या सगळ्यात जो एक महत्त्वाचा प्रश्न उरतो तो असा की सुनेत्रा पवार यांना अजितदादांची जागा भरून काढता येईल का? अजित पवारांनी महाराष्ट्र फिरलेले ते नेते होते. अजित पवारांना महाराष्ट्र माहिती होता असं इतर नेत्यांकडनं सुद्धा म्हटलं जातं. ते त्यांचा लोकांशी कनेक्ट जो आहे तो खूप स्ट्रॉंग होता आणि हे सगळं सुनेत्रा पवार या निभावू शकतील का, त्यांना हे जमेल का, हा प्रश्न यामध्ये जास्त मोठा आहे. अनेक वर्ष राजकारण बघितल्यामुळे त्यांच्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी राजकारण त्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित त्यांना याच्यातले बारकावे जे आहेत त्या पटकन पिकअप करू शकतील अशी सुद्धा शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. त्यांचं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचं हे डिसिजन जे आहे किंवा इतक्या घाईघाईने घेतलेली ही शपथ जी आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे याच्यावरती सुद्धा टीका जी आहे ती केली जाते, याच्यावरती चर्चा जी आहे ती केली जाते. पण अजित पवारांची जागा भरून काढणं हे त्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे. याच्यामध्ये 2-3 मुद्दे महत्त्वाचे ठरतात. ते म्हणजे की अजित पवारांनी एकतर ज्यावेळेला ते शरद पवारांपासून वेगळे झाले
त्यानंतर आमच्यात कुटुंबामध्ये वाद नाहीये, आमचा फक्त राजकीय पद्धतीने आम्ही वेगवेगळे झालेलो आहोत असं पवार कुटुंबाकडनं सांगण्यात यायचं. आता अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर या दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. पण हे सगळं घडत असतानाच अजित पवार यांचं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचं जे नातं होतं ते सुद्धा खूप घट्ट होतं किंवा त्यांचं सुद्धा एक चांगलं ट्युनिंग एकमेकांशी जमलेलं होतं. कुठेतरी एकनाथ शिंदे हे थ्रेट व्हायला लागले किंवा ते वेगळे काही निर्णय घ्यायला लागले की अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांबरोबर मिळून एका पद्धतीनं एकनाथ शिंदेंना चेकमध्ये ठेवण्यात यायचं. हे सगळं सुनेत्रा पवारांना करता येईल का, हे सगळं सुनेत्रा पवारांना झेपेल का, हा प्रश्न याच्यात जास्त महत्त्वाचा ठरतो. त्यांची कारकीर्द किंवा त्यांचं काम बघितलं तर सामाजिक याच्यावरती त्यांनी खूप काम केलेलं आहे, सामाजिक फ्रंटवरती. पण तेच काम त्यांना आता पूर्णपणे राजकारणात करता येईल का, हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.